पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूरची वरदायिनी असलेले उजनी धरण ओव्हरफ्लो झाले। धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं भीमा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। पुरामुळे भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर, बरूर आणि औंस तसेच अक्कलकोट तालुक्यातील अळगे, खानापूर आणि हेळडी हे 6 बंधारे पाण्याखाली गेले। बंधारे ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चिंचपूर बंधारा पुराच्या पाण्याखाली गेल्याची माहिती मिळताच मंद्रुप अप्पर तहसीलचे तहसीलदार विष्णू बुटे, मंद्रुपचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व अमित कुमार करपे यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। अधिकाऱ्यांनी पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खबरदारीचा उपाय म्हणून बंधाऱ्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद केली। पूर पाहण्यासाठी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त तैनात केलाय। कोणत्याही नागरिकाला अथवा पर्यटकाला पूर पाहण्यासाठी किंवा बंधारा ओलांडण्यासाठी पुढे जाऊ दिले जात नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। उजनी धरणातून 30,000 क्युसेकहून अधिक विसर्ग आणि त्यासोबत वीर धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे अळगे, खानापूर व हेळी येथील बंधारे ओसंडून वाहू लागले। नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे असं आवाहन प्रशासनानं केलंय। तसेच नदीपात्रात गुरे धुण्यासाठी, पोहण्यासाठी अथवा सेल्फी काढण्यासाठी कुणीही उतरू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.